मुलांच्या टिफिनसाठी मेथी पराठा हा आरोग्यदायी आणि चविष्ट असा उत्तम पदार्थ आहे। गव्हाच्या पिठात ताजी बारीक चिरलेली मेथी मिसळून तयार केलेला हा पराठा पोषण मूल्यांनी भरलेला असतो आणि मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते। तर चला बघूया आपण हे पराठे मी कसं बनवते। तर त्यासाठी मी ताजी मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ते आपण थोडी चिरून घेणार आहे। मोठी मोठी चिरून घ्यायची म्हणजे पराठ्यामध्ये छान दिसते। आणि थोडीशी जी आहे ती आपण मिक्सरमधून कोथिंबीर आणि मेथी बारीक करून घेऊया, म्हणजे आपण ज्यावेळी कणिक मळणार आहे त्यावेळी त्याचा रंग खूप छान येतो। आणि त्याच्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरेही ठेचून घेणार आहे, कारण लसूण आपण असा ठेचून घेतला ना म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या पराठ्यांना खूप छान येतो आणि पराठे आणखीनच टेस्टी होतात। आता ते बारीक केल्यावरती आपण इकडे पराठीमध्ये गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेणार आहे। बेसन पिठाने आपले पराठे आणखीनच मऊ होतात। आता याच्यामध्ये आपण हळद, जिरेपूड, धनेपूड आणि जे आपण आधी बारीक करून घेतलेलं आहे ते सर्व ॲड करून, ही चिरलेली मेथी ॲड करून आपण हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जास्त पाणी लागत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया पीठ। आणि हा जो पराठा आहे तो कमी तेलात किंवा आपण हे तुपामध्येही बनवू शकतो आणि हा पचायलाही खूप सोपा आणि हलका असतो। आणि मऊ आणि सौम्य चवीमुळे ना ही मुलंही खूप आवडीने हे खातात पराठे। आता हे पराठ्याचं पीठ अर्धा तास आपण भिजवून घेऊया आणि नंतर त्याला तेल लावून कणिक मळून घेऊया, म्हणजे आपल्या हाताला ते कणिक चिटकत नाही आणि छान असे पराठे लाटता येतात। तर पराठे लाटताना आपण त्याच्यामध्ये वरून आपण त्याला पांढरे तीळ लावणार आहे, म्हणजे ते आणखीनच हेल्दी होणार आहेत। तर असा माझा पराठा लाटून झालेला आहे। आता आपण तो छान असा भाजून घेऊया। आता याच्यासाठी मी लोखंडी तवा वापरते, कारण लोखंडी तव्यामध्ये पराठे खूप छान भाजले जातात आणि त्यांना टेस्टही छान येते। आता हे पराठे आपण तुपामध्ये तूप लावून छान भाजून घेणार आहे। आता तुपामुळे ना ह्याची आणखीनच टेस्ट वाढणार आहे आणि मुलांना ते खूपच आवडणार आहेत। आता आपली मुलं दिवसभर स्कूलमध्ये जातात, त्यांना ते खेळतात, तिथे अभ्यास करतात आणि त्यांची एनर्जी खूप लो होते। त्यावेळी आपण जर असे काही एनर्जीने भरपूर असं खाऊ त्यांना दिला तर त्यांची एनर्जीही खूप टिकून राहते आणि मुलांना हे पदार्थ आवडतातही खूप। त्यासाठी आपण असे पदार्थ हे बनवून त्यांना टिफिनला दिले पाहिजेत। तर मेथीचा पराठा हा कमी तेलात किंवा तुपामध्येही आपण बनवू शकतो आणि तुपामध्ये जर आपण तूप त्याला लावलं तर तो पचायलाही सोपा होतो आणि मऊ आणि सौम्य चवीमुळे ना मुलांना तो आणखीनच आवडतो। तर मेथीचा पराठा हा दही, लोणी, चीज किंवा गोड चटणी बरोबरही आपण त्यांना टिफिनला देऊ शकतो किंवा आपणही घरी खाऊ शकतो। तर टिफिनमध्ये हा पराठा ना बराच वेळ मऊही राहतो आणि मुलांना शाळेत पौष्टिक व घरगुती अन्न मिळतं। आणि शाळेच्या टिफिनमध्ये मेथी पराठा हा स्वाद आणि आरोग्य यांचा उत्तम संगम आहे। त्यासाठी आपण मुलांना असे पराठे बनवून दिले पाहिजेत। आणि जर तुम्हाला हे माझी पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हीही पराठे कसे बनवता। तर असे झालेले आहेत आपले पराठे। चला आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत मला